परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल करणं संयुक्तिक होणार नाही अशा आशयाचा सुरेश धसांचा व्हिडिओ आव्हाडाने ट्विट केला आणि त्या व्हिडिओवरून नंतर काय आरोप प्रत्यारोप रंगले पाहूयात त्यावरचा हा खास रिपोर्ट। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूबाबत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका अशा आशयाचा सुरेश धस यांचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर वाद रंगला। मात्र संबंधित व्हिडिओ अर्धवट असून आपण मुख्य आरोपी पोलिसांबद्दल नव्हे तर ज्यांचं नाव रेकॉर्डवर आलेलं नाही त्या पोलिसांबद्दल ते विधान होतं असं म्हणत धसांनी आव्हाडांना उत्तर दिलं। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा। जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं। एकच प्रकरण दोन कशा काय बाजू घेऊ शकता तुम्ही? ते लॉंग मार्चच्या आडवं कशाला आलात? कशाला सरकारची दलाली करायची? त्यांचं म्हणणं आहे त्यांना माफ करून टाका। मग असाच जर नियम लावायचा झाला तर मग वाल्मिक कराडला पण माफ करून टाका। मग अशा पद्धतीने तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना भेटा आणि सांगा की महाराष्ट्रातले जेवढे कुणी आतमध्ये जेलमध्ये आहेत ते काहीतरी आगापोटी त्यांनी केलं असेल जाऊ द्या, सगळ्यांना सोडून द्या, समान न्याय सगळ्यांना सोडून द्या आणि मग वाल्मिक कराडलाही सोडून द्या। कराडचं नाव घेणारा मी पहिला होतो। मी कधी नाही म्हणालो आका काका बाका, नाही, आपण स्ट्रेट नावच घेतलं होतं। लोक नाव घ्यायला घाबरत होती आणि मी नाव थेट घेतलं पहिल्याच दिवशी। मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे। मी काय म्हणलेलं आहे जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ॲक्च्युअल ॲक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे। परत एकदा माझं मत आहे की चेक करावं, रीचेक करावं। परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता। त्यावेळी छायाचित्र घेण्यासाठी पोहोचलेल्या सोमनाथ सूर्यवंशींना अटक झाली होती। पुढे त्यांचा अचानक पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर पोलिसांवर आरोप झाले। अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। धसांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी मात्र आव्हाडांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली। नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो, जाड त्याचे साल जाड असते, पण हा मराठवाड्यातील आणि नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पातळ कातडीचा निघेल असं मला वाटत नव्हता। म्हणजे जातीय द्वेष पण निर्माण करणारा। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही। धस साहेब स्वतः रात्री 2:30 वाजता आम्हाला भेटण्यासाठी आलो होतो आणि तिथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणीही फोटो किंवा व्हिडिओ करू नका, तुम्ही चोर होते का? आणि 2 महिन्यानंतर तुम्ही बोलताय की पोलिसांना माफ करा, मोठ्या मनाने माफ करा। पोलिसांचे नेमके आका कोण आहेत हेच आम्हाला कळना गेले। आता तुम्ही असं कसं काय बोलू शकता की पोलिसांना माफ करा मोठ्या मनाने? साहेब, पोलिसांची बाजू घेऊ नका। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।